नंदुरबार जिल्ह्यातील शहाद बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 28 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। मात्र निविदा प्रक्रियेला मुहूर्तच मिळत नसल्याने या बस स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम रखडल्याचं चित्र आहे। तसंच सध्या अवकाळी पावसाने बस स्थानकामध्ये जागोजागी डबके साचले असून बस स्थानकामध्ये मोकाट जनावरांचा वावर देखील दिसून येतो। तसंच बस स्थानकातील सीसीटीव्ही देखील बंद आहेत। शहादा बस स्थानक व आगारासाठी 28 कोटीचा निधी मंजूर झालेला असून त्याच्यावर सध्या काम चालू असून त्वरित बस स्थानक व आगाराचे काम चालू होणार आहे। आजच्या स्थितीला डेपोमध्ये माणसांना प्रवाशांना उभं राहायला जागा नाही। नगरपालिकेला कचरा साफ करण्यासाठी दरवर्षी 80,000 रुपयाचा कर देतात। आज डेपोमधल्या स्टँडवरच्या घाणीचं साम्राज्य बघता आणि त्या ठिकाणी गुरंढोरं प्लास्टिकचं सगळं त्या पद्धतीने खाताना दिसतात। अतिशय वाईट वाटतं। प्रवाशांची सोय तुम्ही करणार नाहीत का? तुम्ही त्या ठिकाणी मरूम वगैरे काय आणा, नगरपालिकेशी प्रत्यक्ष संपर्क साधून आणि ती घाण तिथून काढा। पण तुम्ही जर म्हणाल ती मंजूर आहेत आणि काम होईल, असं चालणार नाही। प्रवाशांच्या आरोग्याशी कृपया खेळू नका, अन्यथा प्रवाशांना मग परत आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।